राज्य बोर्डाचा मोठा निर्णय. यंदापासून 12वीच्या प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल होणार आहे. 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून 11वी आणि 12वी दोन्हींचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. तसेच महाविद्यालयांना मंजूर क्षमतेनुसारच प्रवेश द्यावे लागणार आहेत. माध्यमिक शिक्षण विभागाने केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे महाविद्यालयांमधील क्षमतेपेक्षा जास्त प्रवेशांना आळा बसणार आहे. चांगले टक्के मिळवून देतो अशी जाहिरात करून डमी प्रवेश आणि कोचिंग क्लाससाठी होणारी विद्यार्थ्यांची पळवापळवी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या शैक्षणिक वर्षात 11वीच्या प्रवेशासाठी पहिल्यांदाच केंद्रीय ऑनलाईन प्रक्रिया राबवण्यात आली, ज्यामध्ये राज्यभरातील 14,50,000हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. दरम्यान अनेक विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेश घेऊन दुसऱ्या जिल्ह्यात कोचिंग क्लाससाठी वर्षभर राहायचे. हा प्रकार आता थांबणार आहे. आता 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने नोंदवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. यामुळे महाविद्यालयांनी क्षमतेपेक्षा जास्त दिलेले प्रवेश आणि बोर्डाकडून नंतर मिळणारी मान्यता हा प्रकारही बंद होणार आहे. राज्यात सध्या 9,200 कनिष्ठ महाविद्यालय असून 11वी प्रमाणेच आता 12वीच्या प्रवेशासाठीही ऑनलाईन नोंदणी आणि पसंतीक्रम द्यावा लागणार आहे. बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर ही प्रवेश प्रक्रिया सुरू होणार. दरम्यान तुम्हालाही अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.